गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन श्री महर्षी व्यास मंदिरात बुधवारी पहाटेपासूनच भाविकांचा जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। देशाच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री महर्षी व्यास यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वैदिक मंत्रोच्चार, दुग्धाभिषेक, महाआरती आणि विशेष सजावटीमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक उत्साहाने भारावून गेला। गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटेपासून श्री महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचा विधिवत दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात महाआरती संपन्न झाली। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शनासोबत पूजा अर्चा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष नियोजन केले होते। या मंदिराबाबत अनेक पौराणिक आख्यायिका प्रचलित आहेत। 5000 वर्षाहून अधिक प्राचीन इतिहास असलेल्या भारतातील केवळ 3 व्यास मंदिरांपैकी हे एक मंदिर असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे। याच पवित्र स्थळी महर्षी व्यास आणि भगवान श्री गणेश यांनी महाभारताचे लेखन केले। तसेच अनेक पवित्र ग्रंथांची निर्मिती येथे झाल्याचेही मानले जाते। याशिवाय प्रभू श्री रामचंद्रांसह अनेक देवी देवतांनी या परिसराला भेट दिल्याची आख्यायिकाही भाविकांमध्ये सांगितली जाते। त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। अश्वत्थामा बलीर व्यासो हनुमंताच्या विभीषणा कृपाप्रसुत्त रामच्च सत्य विजय चिरंजीवः व्यासाय विष्णु रूपाय व्यास रूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठायो नमो नमः। इथं लोमेश्वर ऋषींचं वास्तव्य होतं। मग लोमेश्वर ऋषींना तर विष्णू यज्ञ करायचं होतं। यज्ञ करण्यासाठी व्यासांना आमंत्रित केलं। तिथं मोठा विष्णुयाग झाला होता। त्या टायमात देवदेवता पण आलेले होते आणि मग इथे श्री राम मंदिरामध्ये देवदेवतेची प्रतिमा स्थापन झालेली आहे। मग इथे व्यासांना वाटलं की पुढे कलियुग येत आहे, मग कलियुगाचा मध्ये भक्ती मार्ग व्हायला पाहिजे, यासाठी मग त्यांनी ग्रंथ निर्माण केले। मग महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद याची निर्मिती केली। मग त्यांनी गणेशजीला बोलवलं। गणेशजीची ओढ होती, माझं लेखणी काम बंद व्हायला पाहिजे आणि सतत चालू असायला पाहिजे। मग व्यासांनी सांगितलं की मग कलियुगामध्ये भक्ती मार्ग व्हायला पाहिजे, या ग्रंथांचं वर्णन व्हायला पाहिजे, यासाठी आपण जगत कल्याणासाठी या ग्रंथांचं लिखाणकाम करायचं। मग व्यास सांगत गेले आणि गणेशजी लिखाणकाम करत गेले। मग त्यांनी महाभारत, 18 ग्रंथ, 21 पुराण, 4 वेद याची निर्मिती केली। आणि गुरुपौर्णिमे उत्सवाचा असं किंवा वेद व्यासांचा आज जन्म दिवस आहे, त्या निमित्ताने इथं वेद व्यासांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। आणि इथं मोठा पूजेचा ह्या असतो, अभिषेक असतो, दुधाचा अभिषेक असतो। 51 लिटर दुधाचा अभिषेक असतो। 5 जोडपे असतात पूजेला आणि भाविक येतात मोठ्या उत्सवाने आणि त्यांची मनोकामना असते ते इथं पूर्ण होते। त्यांच्या श्रद्धेच्या अनुसार ते इथं नवस फेडतात। हे भारतामध्ये 3 ठिकाणी गेलेलं आहे। एक यावलला वास्तव्य आहे, निमिषारण्यामध्ये गादी आहे आणि काशीमध्ये चरण पादुका आहे। मेन बोललं गेलं तर व्यासांचं इथे स्थान आहे, मूर्ती इथे पाहायला मिळते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अश्वत्थामा बलीर व्यासो हनुमंताय विभीषणा कृपा परशुरामस्य सप्ततै चिरंजीवः व्यासाय विष्णु स्वरूपाय व्यास रूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। गुरुपौर्णिमा हे व्यास पौर्णिमेतला व्यासांचा जन्म आहे। गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो। म्हणून व्यासांची या 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। इथे तिसऱ्यांदा याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। व्यास हे एक चिरंजीव आहे। 7 चिरंजीव मधले व्यास एक चिरंजीव। अश्वत्थामा बलीर व्यासो हनुमंताय विभीषणा कृपा परशुरामस्य सप्ततै चिरंजीव। हो, आज 1 क्विंटल सफरचंदाची डाळिंबाची आम्ही केलेली आहे आणि खारीकांची पण हे केली।